मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये. बघा, या चॅनलच्या माध्यमातून आपण शेतकरी वर्गासाठी रोज नवीन नवीन माहितीपर व्हिडिओ टाकत असतो. आपला आजचा व्हिडिओचा विषय बघा, गाय म्हैस शेतकरी यांच्यासाठी जे काही व्यवसाय करतात, दूध व्यवसाय करतात, या शेतकऱ्यांसाठी सगळ्यात मोठी बातमी आपण आज देत आहे की गाय म्हैस यांच्या अनुदानामध्ये वाढ झालेली आहे. सध्या गाय म्हैस यांच्या दुधासाठी ₹5 अनुदान सरकारने दिलेलं होतं. त्याच्यामध्ये ₹2 वाढ झालेली आहे आणि ₹7 लिटर मागे अनुदान, म्हणजे 28 अधिक 7 असा ₹35 दुधाचा नवीन दर असणार आहे. आणि तो राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काल निर्णय झालेला आहे आणि तो अंमलबजावणीसाठी जी-आर लवकरात लवकर येणार आहे. सुरुवातीला आपण तो काय निर्णय बदलला आहे त्याच्याविषयी माहिती घेणार आहोत. आणि दूध व्यावसायिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे, कारण दुधाचा बाजार हा 36, 37, ₹38 असेल तर दूध व्यवसाय परवडत आहेत. नाहीतर दूध व्यवसायाचा वाढता खर्च आणि उत्पन्न यांची तफावत बघितली तर दूध व्यवसाय सध्या अडचणीत आहे. हा दूध व्यवसाय नफ्यात आणण्यासाठी सरकारने जे काही पाऊल उचललं आहे त्याच्यामध्ये दुधाचा वाढता दर आपल्याला लक्षात घेणे गरजेचं आहे. मग सरकारने काय केलेलं आहे, ₹2 अनुदान मागून आता ते अनुदान कसं मिळणार? दूध उत्पादक शेतकऱ्यांना ₹7 अनुदान दुग्ध विकास मंत्री जे राधाकृष्ण विखे पाटील आहे यांनी जाहीर केलेलं आहे. मग ते दूध उत्पादकांना कसं मिळणार, त्यासाठी कसं अप्लाय करायचं आहे याच्याविषयीचा थोडक्यात व्हिडिओ आज आपण बघितलेला आहे. त्याच्यानंतर बघा, आता आपण जर बघितलं तर दुधाला ₹7 अनुदान, मग ते अनुदान कुठून दिलं जातं? आपल्या दूध विकास मंत्रालय जे महाराष्ट्र राज्य आहे यांच्यात मार्फत दिलं जातं. मग कालच घोषित केल्यामुळे गाईच्या लिटर मागे ₹7 अनुदान सरकारने जाहीर केलेलं आहे. मग त्याच्यामध्ये काही अटी शर्ती आपल्याला घालून दिलेल्या आहे. मग त्या अटी शर्ती काय आहे बघा, राज्यातील सहकारी व खाजगी दूध संघांना ₹7 अनुदान देणे बंधनकारक आहे. याच्यासाठी आपल्याला पूर्वसुरी तर 5 होतं, त्याच्यानंतर ₹2 वाढ केली, 3, 5, 8, 5 फॅट आणि SNA पासणं गरजेचं आहे. 1 ऑक्टोबर 2024 पासून ₹28 दर आणि ₹7 अनुदान त्यांच्या खात्यामध्ये वर्ग केलं जाईल. त्याच्यासाठी शेतकऱ्यांना आपली बिलं असतील आणि जे काही आपले व्यवस्थित आपलं रेकॉर्ड द्यायचं आहे आणि आधार बँक लिंकिंग करायचं आहे. एकूण 965 कोटी सरकारने या योजनेसाठी 1 ऑक्टोबरपासून मंजूर केलेले आहे. आता बघा, 965 कोटी 24 लाख इतक्या खर्चास मान्यता दिली आहे आणि मागचं पण अनुदान आपल्याला लवकरात लवकर मिळणार आहे. त्याच्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी आपले बिलं व्यवस्थित बघणे, त्याच्यानंतर आपले जे काही कृषी विकास अधिकारी असतील त्यांच्याकडे भेट देणे महत्त्वाचे आहे. अशा प्रकारची महत्त्वाची घोषणा सरकारने केली आहे. म्हणजे आता दुधाला बाजार जो आहे ₹35 बाजार मिळणार आहे. मंत्रिमंडळात ही अतिशय महत्त्वाची बैठकीत निर्णय झालेला आहे व त्यासाठीचा सविस्तर जी-आर आपल्याकडे उपलब्ध होईलच. आपल्याला जरी माहिती महत्त्वाची वाटली असते तर व्हिडिओ शेवट